मासळी पाहिली म्हणजे सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. म्हणजे आपण ती कधी करतो आणि कधी खातो असं आपल्याला होऊन जातं. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. मासळी आणि त्यात काट्यांची असलेली मासळी तर अतिशय चविष्ट असते. ती तुम्ही जर घरी करून पाहिली, काटी किंवा भिंग, ती अतिशय चवीला सुंदर लागणारी मासळी आहे. आज आपण मासळीचा प्रकार पाहणार आहोत. भिंग माहिती आहे ना तुम्हाला? भिंग, तर ती भिंग आपण तंदुरी भिंग बनवून घेणार आहोत. अगदी छान आणि सुंदर आणि खमंग आणि चवीला अतिशय सुंदर लागणारी ही भिंग. चला तर आता यासाठी कोणकोणतं आपण साहित्य वापरणार आहोत ते पाहून घेऊया आणि ती भाजायची कशी, कोणत्या प्रकारे भाजायची तेही मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला तर कृती पाहून घेऊया. ही भिंग एकदम ताजी ताजी आहे. तर ही भिंग आता आपण पहिली साफ करून घेऊया. साफ करायची म्हणजे कशी, तर ही सगळी वरची जी खवलं आहेत ती सगळी खवलं आपण काढून घेऊयात. इथे मी सगळी खवलं काढून झालेली आहे, तोंड काढून झालेलं आहे, बाजूचे सगळे कल्ले काढून झालेले आहेत. आता ही धुवूनसुद्धा मी आणलेली आहे, स्वच्छ मी धुतलेली आहे. आता ह्याला आपण उभे कट्स लावणार आहोत. एरवी आपण सगळ्या मासळीला आडवे कट्स लावतो. इथे ह्या मासळीला, ही आणि एक काटी म्हणून मासळी आहे, या दोन्ही मासळीला आपण उभे कट लावायचे असतात. कारण ह्याचे काटे जरा वेगळ्या पद्धतीचे असतात. असे त्रिकोणसारखे काटे असतात, त्यामुळे हे अशी कापायची असते म्हणजे काटे तुटत नाहीत. आता हे आपण मॅरिनेट करणार आहोत. ह्यासाठी मी अर्ध लिंबू घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, म्हणजे आपल्या टेस्टनुसार मीठ घ्यायचं, आणि लसूण आणि आल्याची पेस्ट 1 टीस्पून मी घेऊन हे सगळं व्यवस्थित चोळून घेऊन, अगदी मागे पुढे असं चोळून घेऊन हे मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवत आहे. 2 तासासाठी मी ठेवून देत आहे. अगदी त्या कटमध्ये पण आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर छान हे आपण लावून घेतलेलं आहे. आता हे अगदी 2 तासासाठी आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. 2 तास झालेले आहेत. आता आपण मसाले लावून घेऊया. इथे मी कोळी मसाला घेतला आहे 1 टीस्पून, 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर घेतलं आहे, अर्धा टीस्पून मी जिरं पावडर घेतलं आहे, अर्धा टीस्पून धणे पावडर घेतले आहेत, आणि पाव टीस्पून मी गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत, कारण आलं लसूण वगैरे सगळं आपण आधीच लावलेलं होतं. आता पुन्हा आलं लसूण घ्यायची काहीच गरज नाही. तर आता हे मसाले आपल्याला मागून पुढून अगदी त्या कटमध्ये भरेल असं व्यवस्थित हे मसाले लावून घ्यायचे आहेत. मसाले लावल्याच्या नंतर मी या लसणाच्या पाकळ्या त्या कट्समध्ये भरून घेत आहे. अशा कट्समध्ये ह्या पाकळ्या जर भरल्यानं आणि मासळी भाजल्यावर किंवा फ्राय केल्यावर त्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा छान लागतात. तर ह्या जवळजवळ 12 ते 16 पाकळ्या आहेत मागून पुढून मी या मासळीमध्ये, या मासळीच्या कटमध्ये मी या भरून घेतलेल्या आहेत. आता हे झाल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला अर्धा तास थांबायचं आहे, म्हणजे जेणेकरून मसाले सगळे ते आतपर्यंत मुरतील. आता ते होत आहे, मॅरिनेट होत आहे, तोपर्यंत आपण केळीचं पान इथे अगदी ताजंच कापून घेतलेलं आहे. माझी घराच्या मागच्या बाजूला केळीची झाडं आहेत, त्याचं मी एक पान कापून घेतलेलं आहे. ते मी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, आणि तोपर्यंत आपला अर्धा तास भरलेला आहे. मागून पुढून व्यवस्थित मी पुसून घेतलेलं आहे. आता त्या भिंगेला आपण थोडंसं अगदी थोडंसंच तेल, म्हणजे ब्रशनेच आपण लावून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ही मासळी त्या केळीच्या पानाला चिकटणार नाही. तुम्ही या मासळीला लावा तेल, किंवा मग केळीच्या पानाला लावलं तरी चालेल. आता हे दोन्ही साईड मी बंद करून घेत आहे, म्हणजे हे केळीच्या पानात बांधून घेत आहे. ही संपूर्ण भिंग मी छान बांधून घेत आहे. अगदी दोरीच्या मदतीने आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. छान असं फिट बांधून घ्यायचं आहे. माझी फक्त एक चुकी झाली, मी नायलॉनचा दोरी वापरला. नायलॉनचा दोरी काय झाला,
ती भिंग भाजता तो नायलॉनचा दोरी होता ना, तर तो तुटला आणि ही भिंग म्हणजे हे जे पाला होता, केळीचं पान जे होतं ते सुटलं. त्यामुळे दोरी घेताना तुम्ही कॉटनचाच दोरी घ्या, म्हणजे जेणेकरून तो तुटणार नाही. तर अशा पद्धतीने मी हे छान बांधून घेतलेलं आहे. आता मी हे बांधता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्या तव्यावर आता आपण गरम झालेल्या तव्यावर आता आपण हे भाजण्यासाठी ठेवणार आहोत. 20 मिनटं हे झाकून आपल्याला भाजायचं आहे. यावर मी झाकण ठेवणार आहे आणि आता आपण हे 20 मिनटानंतर भेटणार आहोत. 20 मिनटं झालेली आहेत. मी ती दुसऱ्या बाजूने सुद्धा फिरवून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मी 20 मिनटासाठी हे भाजून घेतलेलं आहे. मी गॅस फ्लेम बंद केलेली आहे आणि आता या तव्यावरून मी ही भिंग काढून घेत आहे एका ट्रेवर. आता थोडंसं अगदी किंचितसं थंड होईपर्यंत थांबायचं, म्हणजे आपल्या हाताला चटके लागणार नाहीत असं थांबायचं. आणि आता हे केळीचं पान मी काढून घेत आहे. हे केळीचं पान आता आपल्याला फेकून द्यायचं आहे. पण मासळीला जो केळीच्या पानाचा फ्लेवर येतो ना, तुम्हाला मी सांगते, इतकी ही भिंग भन्नाट लागते ना चवीला. त्या केळीच्या पानामुळे त्या भिंगेला एवढीच चव असते, एवढीच चव येते की बघायलाच नको. आता ही भिंग मी थोडीशी कोथिंबीरची पानं घालून ही मी गार्निश करून घेत आहे. कोथिंबीरची पानं घालून आणि कांद्याचे गोल गोल काप करून मी ही भिंग गार्निश करून घेत आहे. आणि तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला जर काठी किंवा भिंग मिळाली तर अशी माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ही भिंग किंवा नक्की असा मासळीचा प्रकार करून पहा आणि खाऊन पहा. किती चवीला भन्नाट लागते. म्हणजे आपण खातच जावं अगदी संपूर्ण तेवढी मोठी भिंग संपेपर्यंत किंवा तेवढं मोठं ती मासळी संपेपर्यंत नुसतं खातच जावं असं वाटतं. एवढी भन्नाट ही चवीला अगदी चविष्ट अशी ही भिंग तयार झालेली आहे. तुम्ही सर्व करून घेऊ शकता. खूप सुंदर आहे. चटकदार आणि चवदार अशी ही भिंग तयार झालेली आहे. तुम्ही कुठलीही मासळी अशा पद्धतीने करू शकता. मासळी काय, इनफॅक्ट चिकनसुद्धा असं तुम्ही भाजून घेऊ शकता. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हा माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. मला कमेंट लिहा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.